तुम्हाला पण रिअल लाईफ स्टोरीज किंवा रिअल लाईफ कंटेंट पाहायला आवडत असतील, तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मी ना माझ्या चॅनलवरती रिअल लाईफ रिलेटेडच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि करत आहे. म्हणजेच लग्नानंतरचं, मुलं झाल्यानंतरचं आपण आपलं काम आणि घरातलं काम, त्याच्यात नवऱ्याचं, फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाचं नवऱ्याचं म्हणजे खूप टेन्शन येतं. काही रिलेशनशिप ना खूप क्रिटिकल असतात. अ, ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. पर्सनली माझं तर लव्ह मॅरेज आहे आणि माझ्या अनुभवातून तर मला असं जाणवलंय की अरेंज मॅरेजपेक्षा ना लव्ह मॅरेजमध्ये खूप क्रिटिकल कंडिशन असतात. खूप मी असं बोलत नाही की वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. पण हां, लव्ह मॅरेजमध्ये ना खूपच जे काही असतं ते सगळं आपल्याला स्वतःलाच बघायचं असतं. कारण आपल्याला फॅमिली वगैरे सपोर्ट करत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. तर ना माझी लाईफ जर्नी मी शेअर करणार आहे. कुठे ना कुठे तुम्हाला खरंच हेल्प होईल माझ्या व्हिडिओमार्फत. कारण माझ्या दोन्ही डिलिव्हरीज मी स्वतः केलेल्या आहेत आणि आता माझ्या लग्नाला 8 वर्ष होऊन गेलेत. त्या 8 वर्षाच्या कालावधीत काय अप एंड डाउन्स आले, काय आता सध्या पण काय अप एंड डाउन्स आहेत. आता कसं असतं ना, आपण खूप व्हिडिओ वगैरे बघतो. ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे. ज्याला काय कोणाला काय शेअर करायचं असतं, कोणाला काय शेअर करायचं असतं. सहसा तर सगळे प्लस पॉइंट शेअर करतात. अ, काही पर्सनल गोष्टी असतात ज्या की शेअर करत नाहीत. पण मला असं वाटतं, की आपण काही गोष्टी शेअर कराव्यात. पर्सनल पण. म्हणजे जे सगळेजण रिलेट करतात त्या गोष्टीला. आपण काय करतो आपल्या रिलेशनशिपमध्ये जे प्लस पॉइंट आहे ते आपण शेअर तर करतोच. पण जे मायनस पॉइंट आहे ना ते शेअर करत नाही. मग मी तुम्हाला ते पण शेअर करणार आहे. कारण मला असं वाटतं, की आपण मुली ना अं, अ, आपण जेव्हा लग्न करायचं डिसिजन घेतो आपल्या मनावरती म्हणजे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज काहीही लग्न कोणतंही लग्न असो, पण त्याच्यामध्ये जे येणारे सिच्युएशन्स आहेत, ते निभवताना जे येणारे कंडिशन्स आहेत, ते एक वेगळंच लेव्हल असतं त्याचं. तर मी तर खूप काही गोष्टी अनुभवल्या आहेत माझ्या लाईफमध्ये. खूप काही गोष्टींना मी सामोरे गेलेलं आहे आणि खूप कमी वयामध्ये मी लग्न पण केलेलं आहे. तर ते कशामुळं, काय, ते सगळं मी एक व्हिडिओमध्ये शेअर करेनच. तर आता माझे 2 मुलं पण आहेत. एक 7 वर्षाचा मुलगा आहे, 5 वर्षाची मुलगी आहे. ते स्कूलला जातात, मी कामाला जाते, हाउसकीपिंगचं काम करते, माझे मिस्टर पण जातात. मी माझ्या व्हिडिओमध्ये मिस्टरांना जास्त घेणार नाही. कारण का तर त्यांना आवडतही नाही आणि थोडंफार असतं नवरा-बायकोचं जमत नाही असं वगैरे. पण जे काही आहे ते ठीक आहे. तर तुम्हाला मी हेच गोष्टी शेअर करणार आहे, की खरंच आपण जसं आपला नवरा दाखवतो तसं नसतो. हे पण मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओमार्फत. तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. कारण या फील्डमध्ये मी नवीनच आहे आणि माझा असा ओपिनियन आहे, की जे लोकं त्यांच्या व्हिडिओमार्फत दाखवत नाहीत ना, ते आपण दाखवायचं आपल्या व्हिडिओमार्फत. रिअल गोष्टी एकदम रिलेटेबल, एकदम गरीब घरातील म्हणलं तरी चालेल, मिडल क्लास लोकं पण या गोष्टीला रिलेट करतात आणि खूप जे मोठे लोकं असतात ते पण रिलेट करतात. कारण नवरा-बायकोचं रिलेशन म्हणलं तर खूप डिफिकल्ट असतं बरं का. जसं दिसतं तसं कधीच नसतं. तर माझंच सगळं ओपिनियन मी तुम्हाला शेअर करणार आहे. सगळ्यांना असं वाटतं, की लव्ह मॅरेज केल्यानंतर हॅपी लाईफ असतं वगैरे. पण हे काहीही नाही आणि अरेंज मॅरेज केल्यावर पण हॅपी लाईफ असतं असंही नाही. दोन्हीमध्ये पण हे सिच्युएशन्स असतात. पण एकच प्लस पॉइंट असतात त्याच्यामध्ये, की आपल्याला आपले आई-वडील सपोर्ट करतात आणि लव्ह मॅरेजमध्ये खूप खूप कमी पेरेंट्स असतात जे की सपोर्ट करतात आणि आपल्याला पण कुठं ना कुठं असं मनाला वाटतं नाही का, आपण केले तर आपण स्वतः भोगायला पाहिजे. आपण कशाला आई-वडिलांना सांगितलं पाहिजे असं. खरं तर माझ्या लव्ह मॅरेजचं एक्सपिरियन्स खूप डिफिकल्ट आहे, खूप क्रिटिकल्ट आहे. खूप कंडिशन्स वगैरे खूप आले आहेत. आता पण आहेत, तरी पण मी त्याला निभवते आहे. तर तुम्हाला हेच मी शेअर करणार आहे. तर प्लीज
तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू करा. एकदम रिअल आणि रिलेटेबल गोष्टी मी दाखवणार आहे. मी काही गोष्टी या व्हिडिओमध्ये रिपीट केल्या असतील, तरी तुम्ही मला माफ करा. कारण मी नवीन असल्यामुळे मला तेवढे एक्सपिरियन्स नाही व्हिडिओमध्ये, की आपण किती बोलायचं, काय आहे ते. पण हां, मी जे पण बोलते ना, ते कुठे ना कुठे तुम्हाला नक्की रिलेट होईल. कारण मी ना, जे अनुभवलं आहे, तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर प्लीज आजच्यासाठी एवढंच आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तोपर्यंत मी तुम्हाला माझी माहिती सांगते. माझं नाव आहे पल्लवी कल्लापल्ले. मी तसं माझं एक इंट्रोडक्शन छोटासा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे. तरी पण या व्हिडिओमध्ये सांगते आणि हे 2 माझे लेकरं. माझी लाईफ सहसा तर एवढंच आहे. तर आजच्यासाठी एवढंच.